नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजच्या ब्लाऊजची अस्तरवरती कटिंग करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी या साईडला एक रेष मारून घेणार आहे. त्यानंतर आता आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे. ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. त्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड करून आपण 14 इंचावरती खूण करणार आहोत. सुरुवातीला आपण मागच्या भागाची कटिंग करत आहोत. तर 14 इंचावरती एक खूण केली. त्यानंतर 36 साईजच्या ब्लाऊज साठी आपण शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच. तर 5.5 इंचावरती देखील एक खूण करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी हे जोडून घ्यायचं आहे. पुन्हा मुंढा टाकणार आहोत 5.5 इंचाचा. अशा प्रकारे या ठिकाणी आपण मुंढ्याचं माप टाकलेलं आहे. त्यानंतर आता गळा रुंदी टाकायची आहे. या ब्लाऊज साठी आपण गळा रुंदी घेत आहोत 2.5 इंच आणि मागच्या बाजूने आपला गळा असणार आहे 10 इंचाचा. खालच्या बाजूने ही 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि या ठिकाणी एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर मागच्या गळ्याला मी चौकोनी आकार देणार आहे. तुम्हाला जर पसरट गळा आवडत असेल तर तुम्ही यावरतीही कटिंग करू शकता, परंतु मला हा गळा थोडासा आतमध्ये घ्यायचा आहे, म्हणून मी या ठिकाणी पुन्हा एक बॉक्स तयार करत आहे. त्यानंतर आता आपण छातीचं माप टाकणार आहोत. तर 36 साईज म्हणजे 36 चा चौथा भाग होतो 9 इंच. तर या ठिकाणी 9 इंचावरती एक मार्क केलं आणि 1.5 इंचाचं आपण मार्जिन ऍड करणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी एक सरळ रेष मारून घेतली. त्यानंतर कमरेकडील बाजूने कंबर आहे 32 इंच, ज्याचा चौथा भाग होतो 8 इंच. त्यानंतर 1 इंच आपण टक साठी आणि 1.5 इंच अंतर आपण मार्जिन साठी घेणार आहोत. त्यानंतर हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करायचे आहेत. मागच्या भागाचा मुंढ्याचा आकार आपण 1.5 इंचावरती देणार आहोत. 1.5 इंचावरती खूण केली. त्यानंतर या शोल्डरचा मध्य काढला आणि या ठिकाणी आपल्याला मुंढ्याला आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण फ्रेंच कर्वच्या मदतीनेही या ठिकाणी मुंढ्याला आकार देऊ शकतो, जो एकदम परफेक्ट आकार या ठिकाणी तयार झालेला आहे. खालचा टक्स आपण घेणार आहोत 4 इंचावरती आणि वरच्याही बाजूने आपल्याला 4 इंचावरती मार्क करायचा आहे. त्यानंतर हे पॉइंट आपल्याला जॉईन करायचे आहेत. तसेच खालच्या बाजूने अर्धा इंचावरती आपल्याला टक्स द्यायचा आहे. अशा प्रकारे आपली संपूर्ण मागच्या भागाची अस्तरवरती कटिंग झाली आहे. आता आपण पुढील भागाची कटिंग करू. मागच्या भागाची ही कटिंग आपण कट करून घेऊ. अशा प्रकारे आपली ही कटिंग झालेली आहे. आता आपण समोरच्या भागाची कटिंग करून घेऊ. त्यासाठी मी कट केलेला हा मागचा भाग पुन्हा अस्तरवरती ठेवला आहे आणि आपण या ठिकाणी मार्किंग करणार आहोत.
त्यानंतर समोरील भागाची फॅब्रिक कटिंग करण्यासाठी आपण मागचा भाग अशा प्रकारे अस्तरवरती ठेवला. त्यानंतर सगळ्या बाजूने ट्रेस करून घेतला. आता आपण या ठिकाणी मार्किंग करणार आहोत. त्यानंतर आता आपण मुंढ्याचं माप टाकू. मुंढा आहे 5.5 इंचाचा. तसेच छातीचा चौथा भाग म्हणजेच 9 इंचावरती एक. त्यानंतर आता आपण गळा रुंदीचं माप टाकणार आहोत. गळा रुंदी आहे 2.5 इंच आणि पुढचा गळा असणार आहे 5.5 इंचाचा. तर या ठिकाणी 5.5 इंचावरती एक खूण केली. वरच्या बाजूनेही 2.5 इंच अंतर घेतले आणि या ठिकाणी एक बॉक्स तयार करायचा आहे. त्यानंतर पुढच्या भागाच्या मुंढ्याचा आकार देण्यासाठी आपण या ठिकाणी 1 इंचावरती मार्क करणार आहोत. तसेच आणि या ठिकाणी पुढचा मुंढा आपण ड्रॉ करून घेणार आहोत. समोरील भागाचं कटिंग करत असताना मी खालच्या बाजूने 1 इंच अंतर वाढवलं आहे. तसेच वरच्याही बाजूने आपल्याला 1 इंच अंतर वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण बेल्टची मार्किंग करून घेऊ. त्यासाठी खालच्या बाजूने मी 3 इंचावरती मार्क केलं आणि वरच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावरती खूण करायची आहे. त्यानंतर हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर खालच्या बाजूने अर्धा इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि वरच्या साईडला अशा प्रकारे आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली पुढच्या भागाचीही मार्किंग करून झालेली आहे. आता आपण हे कट करून घेऊ. यानंतर आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊ. बाहीचं कटिंग करण्यासाठी मी कापड असं 4 पदरी फोल्ड केलेलं आहे. म्हणजेच या बाजूने 4 पदर आपले झालेले आहेत. या ठिकाणी आता आपण
छातीचं माप टाकणार आहोत. छाती आहे 9 इंचाची, तर 9 इंचावरती आपण या ठिकाणी मार्क करणार आहोत. त्यानंतर बाहीची उंची आहे 4 इंच, ज्यामध्ये 1 इंच अंतर आपण ॲड करून 6.5 इंचावरती मार्क करणार आहोत. आणि या ठिकाणी एक बॉक्स तयार करून घेणार आहोत. वरील बाजूने आपल्याला 2.5 इंचावरती मार्क करायचा आहे. त्यानंतर या साईडला आपण 1.5 इंचावरती खूण करणार आहोत. तसेच या बाजूने आपल्याला अर्ध्या इंचावरती मार्क करायचा आहे. त्यानंतर दंडघेर आहे 6 इंचाचा. 6 इंचावरती एक मार्क केलं आणि 1.5 इंच आपण मार्जिन ॲड करणार आहोत. त्यानंतर हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आणि या ठिकाणापासून इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. त्यासाठी मी फ्रेंच कर्व अशा प्रकारे ठेवून या ठिकाणी बाहीचा आकार देत आहे.